मित्रांनो, टेक मध्ये एक कॅटेगरी ना खूप पॉप्युलर होत चालली, ती म्हणजे पोर्टेबल प्रोजेक्टर्सची. म्हणजे तुम्ही स्टुडंट असाल किंवा घरी एक हॉबिस्ट असाल आणि मोठ्या स्क्रीनवरती तुम्हाला IPL मॅचेस वगैरे बघायचे, मूवीज वगैरे बघायचे, टीव्ही वगैरे नको असेल मोठा तरी सुद्धा मोठ्या स्क्रीनवरती बघायचं असेल तर हे जे पोर्टेबल प्रोजेक्टर्स आहेत ना ते खूप पॉप्युलर झालेत आणि त्यामुळं आम्ही ही पहिल्यांदाच लिस्ट करतोय बेस्ट प्रोजेक्टर्स, पोर्टेबल प्रोजेक्टर्स. हो, लक्षात ठेवा, क्वालिटी तुम्हाला एकदम जबरदस्त अशी नाही मिळणार कारण की प्राइस सुद्धा 10,000च्या खालची आहे, पण एक्सेप्टेबल आहे. घरी जर का अंधार वगैरे असला, छोटीशी रूम असली आणि तुम्हाला जर का कंटेंट बघायचं असेल तर तुम्हाला हे नक्की आवडतं. लेट अस स्टार्ट. जे काही सांगणार आहे सगळे प्रोजेक्टर्स मी लिंक सुद्धा करतोय, नक्की जाऊन बघा. पण आधी ऐकून घ्या कुठला तुम्ही घेतला पाहिजे तो. हे बघा, सगळ्यात आधी प्रोजेक्टर मध्ये काय महत्वाचं असतं हे तुम्ही लक्षात ठेवा की त्याचा ब्राईटनेस, त्याचं जे बल्ब असतो ना त्याचा ब्राईटनेस किती आहे, लुमेन्स मध्ये असतं ते सगळ्यात मोठं आहे. कारण की ब्राईट असला तर त्याची विजिबिलिटी चांगली असेल, थोडा लाईट असला तरी तुम्हाला क्लिअर कलर्स वगैरे व्यवस्थित दिसतील. हे लक्षात ठेवा. लुमेन नंबर्स किती असतात हे सगळ्यात महत्वाचं. दुसरं म्हणजे रेझोल्युशन काय, 720p आहे, 480p आहे, जितकं जास्त तितकं चांगलं, पण फुल HD चे जास्त महाग असतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे सुद्धा असतं की ह्याच्यामध्ये स्पीकर आहे का, हे असेच पोर्टेबल प्रोजेक्टर्स मिळतात का, त्याची क्वालिटी किती चांगली आहे, स्मार्ट फीचर्स आहेत का, म्हणजे तुम्हाला मॅन्युअली ऍडजस्ट करायला लागतं का ऑटोमॅटिकली ऍडजस्ट होतं, परत सॉफ्टवेअर कुठलं आहे, अँड्रॉइडचं व्हर्जन कुठलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्या सगळ्या गोष्टी विचार करूनच ही लिस्ट आम्ही बनवलेली आहे. पण पुढे जाण्याच्या आधी मी एक गोष्ट सांगतो मित्रांनो, साऊंडसाठी ना साऊंड बार किंवा स्पीकर्स 2.1 स्पीकर्स वगैरे असतात ना ते घ्या, त्याचं क्वालिटी चांगली असेल. कारण की पोर्टेबल प्रोडक्टमध्ये कितीच ऑडिओ क्वालिटी येणार. आता चालू करूया. एंड मध्ये मी सगळ्यात चांगला जो मला वाटतो तो सांगणार आहे, पण पहिला जो आहे ना त्याचं नाव जरा ऑडच आहे, WZATCO वॉट झॅटको युआगो. 6790 आहे, 120 लुमेन्स ब्राईटनेस आहे, विच इज ओके. ते क्लेम करतात 9000 पण 120 एनसाय लुमेन्स आहेत, तर ठीकठाक आहे. 210 इंच पर्यंत त्याची स्क्रीन जाऊ शकते आणि ऑटोमॅटिक व्हर्टिकल कीस्टोन आहे, म्हणजे तुम्हाला ऍडजस्ट करण्याची गरज नाही. हे महत्वाचं आहे. 3 वॉटचे स्पीकर काय इतके खास नाही. आणि चांगली गोष्ट आहे की Android 13 वरती येतं. Android 16 तुमच्या स्मार्टफोन वरती येतं, पण प्रोजेक्टर्स मध्ये अजूनही Android 12, 13, 11 हे असेच येतात. त्यामुळे Android 13 आहे आणि Wi-Fi 6 चा सपोर्ट येतो, तर कनेक्टिव्हिटी चांगली आहे. डिझाईन जे आहे ते चांगलं आहे, रोटेटेबल आहे. दुसरं बोट सिनेहेड E1 7,500 आहे, 7,490. ह्याच्यामध्ये 150 एनसाय लुमेन्स येतात, तर पहिल्यापेक्षा ह्याच्यामध्ये ब्राईटनेस जास्त चांगला आहे आणि नेटिव्ह तुम्हाला 720p मिळतं, पण सपोर्ट 1080p पर्यंत, म्हणजे तो अपस्केल करतो 1080p ला. इलेक्ट्रॉनिक फोकस सिस्टम आहे, व्हर्टिकल कीस्टोन वगैरे येतात, 3 वॉटचे स्पीकर येतात, डुएल बँड वायफाय ह्याच्यामध्ये Wi-Fi 6 नाही, डुएल बँड वायफाय आणि ब्लूटूथ 5.0 आहे. तर प्रोजेक्टर मध्ये सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय माहिती का, इलेक्ट्रॉनिक फोकस सिस्टम, त्यामुळे दॅट इज गुड. आणि ब्राईटनेस सुद्धा ह्याचा चांगला आहे. स्पीकर आउटपुट ठीकठाक आहे, म्हणजे पहिला जो सांगितलं ना त्यापेक्षा चांगला आहे, पण प्राइस थोडी जास्त आहे आणि ह्या ब्रँडमध्ये, ह्या कॅटेगरीमध्ये बोट नवीनच आलेला आहे, त्यामुळे दॅट इज व्हॉट इट इज. त्याच्यानंतर पोर्ट्रॉनिक्स बीम 440 हा एकदम स्वस्त आहे, एकदमच बजेट टाईट असेल ना 4,500 ते 6,000 ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतं. 120 एनसाय लुमेन्स आहे, 2,000 लुमेन्स क्लेम करतात, पण 120 एनसाय लुमेन्स ऍक्च्युअली. LCD आहे, 720p तुम्हाला आउटपुट देतं. पोर्ट्रॉनिक्स कसं माहिती का, सेफ आहे ब्रँड, म्हणजे बऱ्यापैकी चांगले प्रोडक्ट्स आणतं ते. सेटअप आणि UI जो आहे तो सिम्पल आहे. प्रोजेक्टर क्वालिटी ठीकठाक मी म्हणेन, ॲव्हरेज, नॉट एक्सलंट, ॲव्हरेज आहे. आणि बेसिक OTT स्ट्रीमिंग, यूट्यूब, प्राईम वगैरे बघायचं असेल त्यासाठी चांगलं आहे. इवन स्पीकर क्वालिटी ठीकठाक आहे, कारण की प्राइसच्या मानाने इट इज ओके. अजून एक आहे याच प्राइस रेंजमध्ये 4,500 ते 6,000च्या मध्ये लाईफ लॉंग लाईट बीम, हे सुद्धा 120 एनसाय लुमेन्स देतं, पण क्लेम करतात 3,000 लुमेन्स, 200 इंचचा स्क्रीन साईज आहे. ह्याचा प्रॉब्लेम काय माहिती का, ऑटो फोकस नाही, मॅन्युअल फोकस आहे, पण क्वालिटी चांगली मिळते. जर का तेवढं तुम्ही करू शकाल ना डेफिनेटली. पण व्हर्टिकल कीस्टोन मिळतं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. Android 11 वरती येतं, 2 वॉटचे स्पीकर आहेत, स्पीकर नाही, ब्लूटूथ स्पीकरच घ्या. हे खरं तुम्ही जर का हॉस्टेलमध्ये असाल किंवा युट्यूबचा युसेजसाठी तुम्हाला मोठ्या स्क्रीनवरती बघायचं असेल तर ठीक आहे. आणि लाईट वेट आहे, म्हणजे पोर्टेबल आहे. स्पीकरची क्वालिटी इतकी खास नाही आणि सॉफ्टवेअर एक्सपिरियन्स याचा बेसिक आहे. सो लो बजेट असेल तर डेफिनेटली बघू शकता. आणि फायनली झेब्रॉनिक्सचा पिक्सप्ले 73 आहे, 6,000 रुपयाचा, 3,300 लुमेन्स क्लेम करतात, पण 120 एनसाय. ब्राईटनेस सगळ्यांच्याच बाबतीत, एक बोटचा सोडला ना तर सगळ्यांचे ठीकठाकच ब्राईटनेस आहेत. ह्याचं सुद्धा 720p आहे, मॅन्युअल फोकस आहे, 130 इंची स्क्रीन आहे, पण म्हणजे इतरांसारखं 200 इंच नाही, याची 130 इंची स्क्रीन आहे. ह्याच्यामधला कुठलाही घेतला ना तर लक्षात ठेवा, बजेट म्हणजे 6,000, 7,000, 5,000 या प्राइस रेंज मधले, त्याचा आउटपुट तसाच मिळेल. पण काय, हॉस्टेलमध्ये तुम्ही असला तर टीव्ही वगैरे घेऊ शकत नाही, त्यापेक्षा एक पोर्टेबल प्रोजेक्टर घ्या, म्हणजे जेव्हा तुमचं कॉलेज संपेल तेव्हा घरी सुद्धा घेऊन जाऊ शकता. 2 गोष्टी लक्षात ठेवा पोर्टेबल प्रोजेक्टर्स वापरताना. जरी त्याचं सपोर्ट असला 150-200 इंच स्क्रीनचा, तरी तुम्हाला एक्सेप्टेबल क्वालिटी ना 70-80 इंच एवढी तुम्ही जेव्हा क्वालिटी ठेवाल ना तेवढं तुम्हाला चांगली क्वालिटी मिळेल. तर हे लक्षात ठेवा आणि ब्लूटूथ स्पीकर वापराच अशा प्रोजेक्टर्स बरोबर, महत्वाचं आहे.
आणि जे काय सांगितलेले आहेत सगळे प्रोजेक्टर्स मी खाली लिंक देतोय, नक्की जाऊन बघा. जर का ह्याच्यामधला तुम्ही काही कुठलाही प्रोजेक्टर वापरला असेल तर त्याचा फीडबॅक काय ते खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.